अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर तेलाच्या किमतीत $62 प्रति बॅरल वरून थेट $150 प्रति बॅरलच्या जवळ गेल्यात आणि याचा सर्वात मोठा ताण भारतावर येतोय, कारण भारताचं 90% तेल हे आयात केलं जातं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून भारताचा झेंडा लावलेल्या जहाजांना परवानगी दिली जात असली तरी सौदी अरेबिया, कतार आणि UAE या देशात जिथे कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते आणि त्या ठिकाणांवरच इराणने मिसाईल सोडून मोठं नुकसान केलंय, जे दुरुस्त करण्यासाठी काही वर्ष लागू शकतात. या परिस्थितीत भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं आव्हानात्मक झालंय आणि भारतीय रिफायनरी कंपन्या आता इराणकडून तेल खरेदी करण्याच्या विचारात आहेत, कारण रशियन तेलाचीही किंमत वाढली आहे आणि डिलिव्हरीसाठीही प्रचंड वेळ जातोय. जगभरातील अस्थिरतेची परिस्थिती पाहून घाबरलेल्या अमेरिकेनेही इराणवरच्या आर्थिक निर्बंधात सूट देत इराणकडून तेल खरेदी केली जाऊ शकते असं जाहीर केलंय. इराणकडून तेल खरेदीचा भारताला कसा फायदा होऊ शकतो? अमेरिकेने जे निर्बंध उठवलेत त्यावर इराणचं काय म्हणणं आहे आणि भारत इराण यांचा तेल व्यापार याआधी कसा होता त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. भारताने इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी साधारणपणे 2019 मध्ये पूर्णपणे थांबवली, कारण अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक निर्बंध लादले आणि भारतासह अनेक देशांना इराणी तेल खरेदीवर बंदी घालावी लागली. त्याआधी विशेषतः 2016-17च्या काळात इराण भारताच्या प्रमुख तेल पुरवठादारांपैकी एक होता आणि भारताच्या एकूण आयातीपैकी जवळपास 12 ते 13% तेल इराणकडून येत होतं. 2018 ते 19 पर्यंतही हा वाटा 10% आसपास होता आणि 2019 मध्ये भारताने इराणकडून सुमारे $2.8 अब्ज तेल आयात केलं होतं. इराणकडून तेल खरेदी भारताला सोपी पडण्यामागे काही महत्वाची कारणं होती. इराण भारताला सवलतीच्या दरात तेल देत होता. शिवाय दीर्घ मुदतीचं क्रेडिट आणि कमी वाहतूक खर्च हे मोठे फायदे होते. त्यामुळे भारताचा आयात खर्च कमी राहत होता. मात्र 2019 नंतर ही खरेदी बंद झाल्यानंतर भारताला महागड्या पर्यायी स्त्रोतांकडे वळावं लागलं, ज्यामुळे आयात बिल वाढलं. भारत आपल्या गरजेपैकी 90% तेल आयात करतो आणि तेलाच्या किमतीत $1 जरी वाढ झाली तरी देशाच्या आयात खर्चात सुमारे $1 अब्ज वाढ होते. जागतिक स्तरावर इराण हा मोठा तेल उत्पादक असला तरी निर्बंधांमुळे त्यांची निर्यात मर्यादित झाली, तरीही तो जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये गणला जातो. सध्या इराणच्या तेल निर्यातीपैकी जवळपास 85 ते 90% तेल चीन खरेदी करतो आणि 2025 मध्ये चीनने सरासरी 1.3 ते 1.4 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी खरेदी केली. याशिवाय काही आशियाई देश, विशेषतः भारत, दक्षिण कोरिया, जपान हे पूर्वी मोठे खरेदीदार होते, पण निर्बंधांनंतर त्यांची खरेदी जवळपास थांबली. अमेरिकेने आधी रशियावरील निर्बंध कमी केले होते आणि आता इराणवरील निर्बंधांमधून सूट दिल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं हसू होतंय. इराणने सुद्धा अमेरिकेला सांगितलंय की तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही लगेच तेल देऊ असा त्याचा अर्थ होत नाही. एका रिपोर्टनुसार इराणची जहाजं सध्या चीनच्या समुद्रात जवळपास 1,70,00,000 बॅरल एवढं तेल घेऊन उभे आहेत. हे क्रूड ऑइल जर बाजारात आलं तर वेगाने वाढत असलेल्या किमतींना ब्रेक लावता येईल. मात्र इराणने आमची अशी कोणती जहाजं समुद्रात असल्याचं नाकारलंय. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्यानंतर गेल्या 2 आठवड्यात जागतिक तेल पुरवठ्यावर अभूतपूर्व परिणाम झालाय. साधारणतः या मार्गातून दररोज जगातील जवळपास 20% तेल पुरवठा होतो, पण संघर्षानंतर जहाजांची वाहतूक जवळपास थांबली आणि काही काळात टँकर ट्रॅफिकमध्ये 70% घट होऊन नंतर जवळपास शून्य स्थिती निर्माण झाली. यामुळे जागतिक स्तरावर किमान 6 ते 10 दशलक्ष बॅरल प्रतिदिन पुरवठा कमी झाल्याचा अंदाज आहे, ज्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर झाला आणि ब्रेंट क्रूड $100 ते $120 प्रति बॅरलच्या वर गेला. भारतासारख्या देशासाठी हा धक्का अधिक गंभीर आहे, कारण भारत आपल्या गरजेपैकी 88% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो आणि त्यातील सुमारे 50 ते 60% आयात हाच हॉर्मुझ मार्ग वापरून होतो. त्यामुळे या मार्गात अडथळा आल्याने केवळ पुरवठाच कमी झाला नाही तर वाहतूक खर्च, विमा प्रीमियम आणि तेलाचे दर प्रचंड वाढले. फक्त क्रूड ऑइलच नाही तर भारतासारख्या देशातही LPG शॉर्टेजची परिस्थिती तयार झाली. दरम्यान हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढतोय, कारण आशिया, विशेषतः भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश या मार्गावर सर्वाधिक अवलंबून आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अस्थिरता वाढल्यामुळे अनेक देश अमेरिकेला लष्करी किंवा राजनैतिक हस्तक्षेप
करून मार्ग सुरक्षित करण्याची मागणी करतायत. अमेरिकेनेही या भागात लष्करी उपस्थिती वाढवली असून जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण हा मार्ग बंद राहिल्यास जागतिक ऊर्जा संकट आणखी तीव्र होऊ शकतं. भारतीय कंपन्यांनी आता इराणकडून तेल खरेदी सुरू केली तर तुटवडा काही प्रमाणात कमी होईलच, शिवाय जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या किमती खाली आणण्यासाठीही मदत होईल. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास पुढे शेअर जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.